ह्या 2 दिवसाच्या टुर्नामेंट आतापर्यंत डम्पिंग ग्राउंड होतं, पण किती मेहनत घेतला आणि कशा पद्धतीने एन्जॉय केला तुम्ही? एन्जॉय तर आम्ही खूप केलं आहे आणि टुर्नामेंट 2 दिवसात करणे खायची गोष्ट नाही. त्यात 2 दिवस यूट्यूब आणि टुर्नामेंट खूप चांगले केलेले. किती वर्षापासून तुम्ही क्रिकेट खेळता? मला आता 10 वर्ष झाली. आता 10 वर्ष विसरायची आणि लग्न तुमचे किती तारखेला आहेत? लग्न 2 तारखेला. बघा त्या 2 नंतर मग दिवस मोजायचे. मग मग तुम्ही सांगता ना जब्बीर को फोन करता, जब्बीर आता नाही आहे, मग कळते काय संसारामध्ये पापड बिना लागतात. पण खरोखर वेल बोर्ड तुझ्या प्रेमात पडे चांगला क्रिकेट खेळतात. आप भी काफ़ी बढ़िया खेलते हैं. आपका तो काफ़ी देखते टाइमिंग शॉट है. आप कॉल किया क्या जाते हैं. लाइफ में ऐसे रहना है, सबका रिस्पेक्ट करो. नो डाउट ब्यूटीफुल प्लेयर. आपको काफ़ी देर से नाम सुना था, आज देखने को मिला. निश्चित खोर आप तो हंसते ही रहते हैं. और बिल्कुल आपके पास तो गेंदी नहीं है, क्या खा के आए थे? गेंदी नहीं आपके पास देखा कि ऐसा कुछ बताने के लिए. देखो ऐसा भी कभी कभी खिलाड़ी रहते हैं. कैसे लग रहा है आज? अच्छा लग रहा है खेल के. ऐसा फोटो सेशन करेंगे तो किसको बताएंगे? पहला फोटो लेंगे तो मोबाइल के द्वारा किसको भेजेंगे? मेरी मम्मी को. मम्मी को. या मम्मी घर में नहीं है तो फिर मम्मी को कैसा फोटो भेजेंगे? बताएंगे ना. मैंने कहा किसको भेजेंगे. है ठीक है. देखो सेब के पास चले जाएंगे. सेब के काफ़ी रिश्तेदार लंदन में रहते हैं. सेब रहते क्या नहीं? आपकी बहन भी लंदन में रहते हैं. तारापुर वाले काफ़ी रहते हैं. गत साल लंदन से फ़ोन किया था 3 बजे कि दीपक सर आप अच्छा कॉमेडी कम एंजॉय करते हैं. कैसे क्या लाया बहन ने? क्या लाया वहाँ से? क्या लेके आई है? फेयर एंड लवली क्रीम वगैरह कुछ नहीं. परम मित्र है. जितने भी मोहम्मदन समाज के लोग हैं मेरा अधिकार है और उनका अधिकार मेरे लिए है. बिल्कुल तालियां बजाए दोनों टीम के लिए क्योंकि दोनों अच्छी टीम एक तरफ से आई है. आमचे आयोजक आहेत अमोलजी. या आपण टॉस बोला ना. चिराग साहेब कुठे आहेत? चिराग साहेब या आपण टॉस करूया. चला निश्चितच या दोन्ही कर्णधार या समोर. आइए कॅप्टन. कोण आहे ना आपल्याकडे? हां चला आपण बघतो पॅराडाईज विरुद्ध एका साईडला तारापूर कलंदर वामिका स्टार असं नाव सांगितलंय मला. आपण घेतलं जाते. हां टॉस कॉल करणार आहेत पॅराडाईज. हेड टेल असं कॉईन आहे. चिराग पाटील साहेब टॉस करतात. छापा तारापुर टॉस जीत. आइए यस बेटा. जाने तो अभी बताने वाला था नहीं बताता हूँ. क्या लेंगे आप? काय घेणार? फील्डिंग. कसा एन्जॉय केला या टुर्नामेंटमध्ये? कारण तुम्ही टोटली बिझी होतात. तुमच्याकडे आता तारापूर मोठा आपण धमाका बघणार आहोत. या विकेटमध्ये आणि या ग्राउंडच्या कसा एन्जॉय करा? ग्राउंड तर जाम चांगला बनवला आहे आणि या लोकांनी ग्राउंडवर मेहनत पण केला आहे आणि लाईटिंग पण चांगलीच मारला आहे जबीर आणि साई तैमीने. आणि मजा येत आहे खेळायला कारण की टॅप बॉल पण आहे तर खेळायला अजून दुगना मजा येत आहे. आणि आज तुम्हाला बॉलिंग केलं. काल तुम्ही 22 धावांवर सामना जिंकला तेव्हा म्हणे रस्त्याला खूप ओरडाओरडा करत गेले. लोक म्हणतात कोण आहे ते? तारापूर जीत के चले गए इसलिए आवाज चल रहा है. तर कालच्या मॅचबद्दल काय म्हणाल? कालच्या मॅचबद्दल तर मी असं म्हणेल की जाम वेळा मी असं विचार करतो की 2 रन जरी असले तर मॅच सोडायची नाही. पण काल मी स्वतःने मॅच सोडून दिलेली कारण की माझ्या ओव्हरमध्ये मिसफील्ड गेलेली आणि बाउंड्री आलेली. पण माझ्या प्लेयर लोकांनी काल जाम कॉन्फिडन्स होता त्यांच्यामध्ये आणि त्या लोकांनी काल मॅचमध्ये आणला आणि आम्ही मॅच जिंकले. लास्टपर्यंत मॅच नाही सोडली त्या लोकांनी. वेल डन. कीप इट अप. आणि ही श्रद्धांजली आहे माझ्या बाबा स्मृतीसाठी. बाबू नावाचा हा जो गेला ही तो वरपरून बघतो आणि आपल्या आयुष्यात प्रत्येक कणामध्ये बघायला मिळतो. कैसे लग रहा है? कैसे एंजॉय कर रहे हैं आप? टूर्नामेंट तो बहुत अच्छा है. ये जब भी भीमनगर में टूर्नामेंट होता है जब भी बोईसर में टूर्नामेंट होता है हम लोग एंजॉय करके खेलते हैं. हमारी टीम एंजॉय करके जीतते हैं. कितना फाइनल में गए इस साल? आप देखिए काफ़ी फॉर्म में है. 3rd 4th 5th 6th कितने बार फाइनल तक गए हैं? शायद से 7वां या 8वां है. ओके मैंने भी खुद डाउन किया है. 7वां है और इसमें से काफ़ी जीते हैं. कैसे करें? एंजॉय करेंगे. अभी जाने दो. अभी विशाल दादा की शादी हो रही तो शादी में आप लोग जाएंगे कि नहीं जाएंगे? हाँ जाएंगे. टीम वाले को जाना का तो कंपलसरी है. फिर विशाल के घर में बोले कि विशाल का फ़ोन ऑफ है और बुलाने के जाने का है तो पहले जाकर किसको आवाज़ देंगे? नहीं उसकी गरज नहीं. टगेर भाई अपने आप आ जाएंगे मैच. ओके एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि विशाल इकडे या. आम्ही येऊ की नको येऊ पण तुझ्या लग्नासाठी येणारं आयुष्य खूप भरभराटीचं क्रिकेट प्रेमी हो हीच आमच्या सर्व क्रिकेट तमाम करतो. जोरदार टाळ्या विशालसाठी झाला पाहिजे. आणि आता जाऊया मॅचचा आनंद घेणार आहोत. आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे आणि फायनल मॅच बघणार. एका साईडला तुम्हाला पॅराडाईज आणि एका साईडला बघायला मिळते तारापूर वामिका स्टार अशी पाहायला मिळते. निश्चितच आपण बघत आहात खूप चांगला पद्धतीचं ऑर्गनायझेशन. एका साईडला आपण पाहिलात तर तुम्हाला बघायला मिळतं आदरणीय चिराग पाटील, आदरणीय दीपक सिंग आणि आदरणीय आमचे सोनू
पिल्ले जो सामाजिक कार्यकर्ता, जसं आपण बघितलं की सकून नावाची संस्था चालवताना आपण बघितलं आहे, ज्यांचा कोणी वारीस नसेल त्या वारिसांच्या जाणाऱ्या माणसांना समृद्ध पद्धतीने आपल्या संस्कृतीने चांगल्या पद्धतीने त्यांना निरोप देताना देशाचं काम केलं जातं असं बघायला मिळते. आणि माझ्याबरोबर जोडलेत निश्चितच संतोषबरोबर कॉमेंट्री करताना खूप मला मजा आली. अंडरआर्ममध्ये सुरुवात संतोष तुझ्यापासून आपली झाली आणि मी आनंदाने सांगेल की मला आतिशने सपोर्ट केला की तू ये. मला अंडरआर्मचं माहिती नव्हतं क्रिकेट, मी अंडरआर्ममध्ये पाहिलं होतं. मी 3 मॅच बघितल्यानंतर मग सामन्याला सुरुवात केली. लोकांनी भरभरून प्रे केलं. ओव्हरआर्म तर माझा पिंडाचं आहे, आम्ही चांगलं क्रिकेट खेळत होतो. आणि खऱ्या अर्थाने आज इकडचे हे मॅच बघितले, एका मित्रासाठी आयुष्य घालवताना आपण मित्रासाठी प्रेम कसं करावं. तो मित्र इथे पण नाही आहे, उत्तर भारतात त्याची बॉडी पाठवताना विमानाने बॉडी पाठवली, असंख्य मित्रांनी प्रेम केलं. अशी पुढची स्टोरी बघायला मी खूप सुंदर काका तो ड्रॉइंग होता. तुम्ही बसला तसं चित्र काढताना कारण असतो आपण स्पर्धा करायची नाही तर त्याच्याविषयी माहिती आपण लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने तो जिथे असेल, कारण माणूस जातो पण तो वरती असतो. आता ते फक्त आपण जेव्हा निरोप घेऊ जगाचा तेव्हाच कळणार आहे माणूस असतो की नसतो, पण ते सांकेतिक बघायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने बघतात. आणि काका मनापासून तुमचं कौतुक, तुम्ही खूप मोठं सपोर्टर मिळालं आहे. महाडचं म्हटलं की रत्नागिरीचे माणसं म्हटलं त्या साईडची गोड आस्वाद बघायला मिळतात. कारण जे आपण फणसाचे घरे आंब्याचे घरे असे म्हणतात तसे पण तुम्हाला बघायला मिळते. भरभरून तुम्ही प्रेम केलं, आम्हाला समालोचन करताना मजा आली. आणि खरोखरच कौतुक असायला पाहिजे. सोनू पिल्लेचं मी मनापासून कौतुक केलं की त्याने मला इथे मॅचसाठी आमंत्रित केलं. आणि संतोष तुझ्यासारखं मित्र देखील बघायला मिळालं. खरोखर भरभरून अजून आपण करत राहतो. कारण यानंतर तुम्ही यूट्यूबवर मॅच बघा, तुम्हाला सर्वात मोठी मॅच बघायला मिळणार ती म्हणजे पंचाळीचे राजे शिवछत्रपती चषक. तिचे बक्षीस काय बघा का, एक तारापूरला बिग शो यांची प्रीमियर लीग आहेत, 2 आयकॉन घेतलेत. आमंत्रण तिकडे आम्हाला आहेत. जाऊया सामनापर्यंत. पहिली इनिंग करतील आमचे संतोष पाटील. नक्कीच अंडर बॉक्स क्रिकेट म्हटलं तर खूप चालना मिळाली. प्रत्येक आठवड्यामध्ये जर पाहिले तर एक नवीन टुर्नामेंट आपल्यापर्यंत पोहोचली जाते. इस जिसको भी खाना अभी भी खाना बाकी रहेगा तो प्लीज़ काउंटर अभी 10 मिनट में बंद होने वाला है. तो प्लीज़ आपसे दरख्वास्त है की खाना खा लो. ज्या लोकांनी जेवण घेतलं नसेल त्यांना विनंती केली जाते की अगदी 10 मिनिटाच्या आत काउंटर बंद होणार आहे, कारण की त्यांना देखील उशीर झालेला आहे. आपण पाहतोय खूप चांगली संस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कुणाल आणि त्यांची पूर्ण टीम, बोईसरचं जर पाहिलं तर एकदंत ग्रुप यांच्याकडून ही आज खऱ्या अर्थाने मेजवानी मिळाली या मैदानावर. प्रत्येक खेळाडूला मात्र संधी मिळाली जेवणासाठी आणि चांगला आस्वाद घेतला या जेवणाचा. त्यांचं देखील खूप खूप आभार मानतोय एकदंत ग्रुपचं. आणि जाऊया आपण मॅचकडे. पहिला सामना या ठिकाणी नक्कीच लढत आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच फायनलची लढत असणार आहे. अगदी शेवटचा आणि अंतिम टप्पा आपण पाहतोय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले आहेत. एका बाजूला JK म्हणजे जबीर खान आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय निलेश या ठिकाणी सज्ज झालेला आहे. 2 सलामवीर नक्कीच अंपायरिंगसाठी जायचं आहे. लेग अंपायर नवरंग संघ. चला लेग अंपायर जायचे 2 नवरंग संघ. साई नवरंग संघ आपण 2 अंपायर पाठवायचे प्लीज. नक्कीच अगदी 10 मिनिटाचं काउंटर चालू आहे, परंतु ज्यांना कोणाला पार्सल जरी घ्यायचं असेल आपण हे जेवण पार्सल देखील नेऊ शकतायत आपल्या घरी, कारण की आपण पाहतोय खूप चांगली त्यांनी मदत केलेली आहे या मैदानावर. कारण की जे प्रेक्षक वर्ग येतात उपवासी असतात, भूक लागलेली असते आणि या वेळेसच जेवण आलेलं आहे. नक्कीच आमच्या
सिनियर कॉमेंटेटर म्हणजेच आमच्या दीपक सरांना आपण पाहतोय खास लंडनवरून फोन आलेला आहे आणि शुभेच्छा देत आहेत त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शुभेच्छा खास करून आपल्याला पाहायला मिळाल्या. तर आपण पाहतोय सामन्याला इथे सुरुवात होईल. अगदी शेवटचा सामना आपण पाहतोय या टुर्नामेंटचा. खूप साऱ्या नक्कीच प्रतिसाद मिळाला. प्रत्येक संघाने आवर्जून सहभाग घेतलं आणि अगदी स्वीट अँड शॉर्ट ज्या पद्धतीने आपण पाहतोय 2 दिवसाची ही टुर्नामेंट पाहायला मिळाली. तर नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाला मी या फायनलच्या सामन्यासाठी शुभेच्छा देईन. एका बाजूला पॅराडाईज ए संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नक्कीच तारापूर कलंदर वामिका स्टार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सज्ज झालाय पहिला चेंडू हाताळण्यासाठी. जर पाहिलं तर गोलंदाज शाकीर मुल्ला शाकीर या ठिकाणी येतोय. पहिला चेंडू टॅपचा फटका सुरेख फटका पाहायला मिळतोय. थोडीशी लेंथ मध्ये आपण पाहिलं तर प्रॉपरली लेंथ फेकला गेला नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला गेला. कारण की टॅप फटका म्हटला तर नक्कीच ज्या पद्धतीने पसंती दिली शाकीरने ते त्याच पद्धतीने पसंती देखील जब्बीरची देखील आहे. पुन्हा एकदा टॅपचा फटका परंतु नक्कीच आपण पाहतोय शोईलच्या अगदी डोक्यावरून चेंडू निघून जातोय. 2 चेंडूवर 2 चौकार आलेत. 8 धावा. चांगली फलंदाजी नक्कीच दर्शवत असताना जब्बीर खान आपल्याला पाहायला मिळतोय. आज जर पाहिलं तर एक चांगलं मंडप अँड डेकोरेशनचं काम देखील त्यांच्या हस्ते आपल्याला पाहायला मिळते. ही पूर्ण फ्लॅगलाईट आहे ही लाईट देखील आपण पाहतोय त्यांच्याकडून प्रोव्हाइड केलेली आहे. चला अगदी 5 मिनिटाचा अवधी आहे. जेवण इथे बंद होणार आहे. ज्यांना कोणाला पार्सल जरी न्यायचं असेल तरीही नेऊ शकतायत. पुन्हा एकदा हा चेंडू टाकणं खूप गरजेचं आहे. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. या चेंडूवर टॅप फटका मारणं थोडंसं कठीण जातंय परंतु चांगलं कमबॅक केलंय. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा हा टॅपचा फटका इथे आणखीन एक चौकार येईल. विचार केला तर अनारने प्रयत्न केले होते स्ट्रेच केली होती बॉडीला परंतु या चेंडूवर आणखीन चौकार मिळते. म्हणजे 3 चेंडूवर 3 चौकार आले. एक डॉट चेंडू आलाय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 12 धावा स्कोरवरती आहेत. पुन्हा एकदा आपण पाहूयात. जब्बीरची बॅट थांबवणं खूप गरजेचं असणार आहे तारापूर संघाला परंतु ज्या पद्धतीने जब्बीर खेळतोय सुरेख कोणताही टेन्शन नाहीये दबाव नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा टॅपचा फटका अडवला जातोय. आपण पाहतो शहबाजच्या माध्यमातून चेंडू अडवला गेला. इथून जर पाहिलं तर आतापर्यंत 12 धावा आलेत. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे आपण पाहतोय. शॉट ऑफ लेंथ. इथे मात्र फटका तर चांगला होता परंतु जिशान त्या ठिकाणी चेंडूवर आले. चेंडूला पकडलाय. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारले परंतु त्यानंतर 3 डॉट देखील आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत 12 धावा होत आहेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत आहे. तारापूर संघ हा पहिला नाणेफेक जिंकला आणि नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि चांगली कामगिरी केली. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाजीसाठी येत असताना जब्बीर आणि निलेशची जोडी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जब्बीरने 6 चेंडू खेळलंय आणि 6 चेंडूमध्ये जर पाहिली तर 12 धावांचं या ठिकाणी आतापर्यंत. नक्कीच या मॅच मध्ये जो कोणी मॅन ऑफ द मॅच असणार आहे एक मोठी अनाउन्समेंट आहे. जो कोणी मॅन ऑफ द मॅच असणार आहे त्यांना धीरज सिंग यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज येणार आहे. जो कोणी मॅन ऑफ द मॅच असेल. गोलंदाजी मार्कवर अरकम आलाय. नक्कीच आपण पाहतोय अरकमला आणलंय. शॉट ऑफ लेंथ पुन्हा एकदा परंतु या चेंडूवर तेच आपण पाहतोय फरदीनच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. आणखीन एक 4 धावा येत आहेत. 4 धाव्याने धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा स्कोरवरती आहेत.
आणखीन एक अनाउन्समेंट आहे, जर 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारले तर धीरज सिंग यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राईज येणार आहे. आता मात्र आपण पाहतोय बक्षीस देखील लावलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. 6 चेंडू खेळलाय जबीर नक्कीच, आणि त्यानंतर पाहिलं तर निलेश देखील आले. निलेशने देखील 1 चेंडू खेळलाय, 1 चेंडूमध्ये चौकार मारले. चांगली स्ट्रायकिंग या ठिकाणी नक्कीच रेट पाहायला मिळतोय, स्ट्रायकिंग रेट. पुन्हा एकदा बॅटचे हलकीशी एज लागते, चेंडू जाईल डिक्लेअर झोनकडे, सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 17 धावा लागले जात आहेत. 17 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आणि ज्या पद्धतीने फायनलमध्ये प्रवेश केलाय दोन्ही संघांनी, अगदी जर पाहिलं तर सी पॅनलमधून आपण पाहिला एक संघाला म्हणजेच पॅराडाईज संघाला, आणि ए पॅनलमधून जर पाहिलं तर नक्कीच चॉप केलाय चेंडूला. वाढ फटका, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. आणि 100 धावा पूर्ण. नक्कीच 103 धावा जब्बीरच्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. जोरदार टाळ्या जब्बीरसाठी, खूप चांगली खेळी केली या मैदानावर. पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईटचा इशारा आहे पंचांकडून, वाईटचा इशारा येतोय, अतिरिक्त 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोरबोर्ड धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 22 धावा, 22 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा टॅप केलाय चेंडूला. नक्कीच सॉईलसाठी मात्र ही चॅलेंज होता, परंतु नाही, आवाक्याच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडू हा टॅपचा फटका पाहायला मिळतोय, आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर टॅपच्या फटक्याला अडवणं खूप कठीण असतं. धावसंख्या 4 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आतापर्यंत 26 धावा झाल्या आहेत. चेंडूचा खेळ पाहिला तर आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडू कंप्लीट झाले आहेत. यस, आपण पाहतोय डिजिटल स्कोरिंगच्या माध्यमातून धीरज या ठिकाणी दर्शवते 105 धावा या 5 मॅचमध्ये. आणि स्ट्रायकिंग रेट जर पाहिलं तर 228चा स्ट्रायकिंग रेट हा जबीरचा राहिला आहे. हे नवीन अपडेट, परंतु या चेंडूवर काय केलंय, इथे मात्र चुकी केलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने कडे बाद होतोय. मिस्टर चेके बाद. थँक्यू निशांत पवार, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डेंजरस बॅट्समॅन हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा मात्र पुढे उभा राहणारा हा खेळाडू निशांत पवार. एका बाजूला निलेश तर दुसऱ्या बाजूला निशांत, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर जे कामासाठी गोलंदाज मिस्टर अरकमला आणलं होतं ते काम तिने चोखपणे केलंय. फटका सुरेख आहे, समोरच्या दिशेने आलाय. निशांतच्या बॅटमधून अगदी स्मित हास्य येत आहे, कारण की ही चौकार आले 4 धावा, आणि 4 धाव्यांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरवरती लागली जात आहेत आतापर्यंत 30 धावा, 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ओव्हरची होते समाप्ती, 2 षटक कंप्लीट झाले आहेत. आणि 12 वन आणि धावसंख्या जर पाहिले तर या ओव्हरमध्ये एकंदरीत आल्या आहेत 18. 12 आणि 18 धावा, एकंदरीत 30 धावा होत आहेत. थँक्यू. सेफ येतोय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण बघतोय निलेश छोटू या नावाने जास्तीत जास्त ओळख आहे, परंतु बघूया आज मैदानाच्या आतमध्ये कसा खेळेल. जिम्मेदारीने खेळावं लागेल. टॅपचा फटका, ओहो, सुरेख फलंदाजी, कॉन्फिडन्स आहे पूर्णपणे. जर पाहिलं तर आपल्या बॅटिंगवर या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 34 धावा या स्कोरवरती होत आहेत. टॅपचा फटका सक्सेस झालाय, कॉन्फिडन्स लेवल वाढले. मात्र पुढचा चेंडू पाहायला मिळेल. इथून मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, बॅट्सची थोडीशी एज लागते. इथे चेंडूला अडवतोय. 1 धाव पूर्ण केली आणि 2 धावा. आजच्या दिवसामध्ये 2 धावांचा विचार केला तर 2दा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय सेफ, पुढचा चेंडू फेकला जाईल. निलेश यांच्याकडे, मात्र हा चेंडू खराब आहे. 1 धाव आणखीन मिळेल. पंच देखील दर्शवत आहे हा 9 चेंडू आहे. 9 चेंडूवर 1+1 2 धावा
काउंट केले जातील. धावसंख्या 2 वाढेल. स्कोरबोर्ड धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 38 रन्स. धावा वेगाने वाढतायत. षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे 4 चेंडू पाहायला मिळतील. एकंदरीत जर चेंडूचा विचार केला तर 10 चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजे पॅराडाईज संघाकडे. बघूया किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल. फर्स्ट इनिंग आपण पाहतोय फायनलचा हा मुकाबला आहे आणि बंटी स्मृती चषक 2024 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र लेगकटचा चेंडू. नक्कीच शाकीरने कुठलीही चुकी केली नाही आणि त्यानंतर पाहिलं तर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. नक्कीच बाद होईल. मिस्टर निशांत आपल्याला पाहायला मिळतोय बाद होताना. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुबारक आपल्याला पाहायला मिळतोय. तर तारापूर संघाची गेम प्लॅनिंग देखील आपण पाहतोय थोडंसं डिस्कस होतंय, कारण की ज्या पद्धतीने 2 धावा आल्या, लुझी क्रिकेट पाहायला मिळालं त्या ठिकाणी. आणि तिथून जर पाहिलं तर धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्डवरती 38 रन्स. चेंडूचा खेळ आपण पाहतोय आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे या षटकातील. एकंदरीत 9 चेंडू अजूनही बाकी आहेत. मुबारक आलाय, नवीन यंग टॅलेंट आहे, क्षमता ठेवतोय चांगले फटके मारण्याची. परंतु बघूया या मॅचमध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करेल. पण एकदा पाहिलं जाईल. सेफ गोलंदाजी मार्कवर. फटका तर चांगला आहे. टॅपचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु नाही, टॅप जाणार नाहीये. थोडीशी ताकद कमी लागली होती, त्याच कारणास्तव डॉट चेंडू येताना. शॉट आपले तिथे मात्र हो जबरदस्त क्षेत्ररक्षण. जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण पाहतोय जिशान दमनकर आपल्याला पाहायला मिळाला. दमनवाला नक्कीच आपण पाहतोय चांगली बॉडीला स्ट्रेच केलं आणि त्यानंतर पाहिलं तर चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकललंय. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 39 धावा झाल्या आहेत. निलेश पुन्हा एकदा शेवटचे चेंडू केले या ओव्हरचा. शॉट ऑफ लेंथ पीक करतोय. अगदी चेंडूला ओळखलं आणि त्यानंतर समोरच्या दिशेने अगदी सोईलच्या या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेचे पार. 4 धावा आणि धावसंख्या जर पाहिली तर 43 धावा झाल्या आहेत. 43 रन्स ऑन दी बोर्ड. फरदीन येतोय नवीन गोलंदाज. शेवटचे षटक हाताळण्यासाठी फरदीन सज्ज झालाय. आता मात्र कमबॅक करणं खूप गरजेचं आहे, कारण की धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर 43 धावा झाल्या आहेत. शेवटचे षटक म्हणजे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फरदीन कॉलर डाब्याचा चेंडू. इथे मात्र शहबाज चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय आणि अडवल्यानंतर पाहिलं तर विकेट देखील मिळवतोय. मुबारक बाद होईल. नवीन बॅटर नक्कीच आपण पाहतोय ज्या पद्धतीने लग्नाच्या बंधनामध्ये अडकला जाणार आहे. आमच्या दीपक सरांनी देखील त्यांची मुलाखत घेतली गेली आणि जर पाहिलं तर प्रत्येकाला हसवण्याचं काम दीपक सर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तोच पाहतोय विशाल आगरे म्हणजेच बाळा मैदानाच्या आतमध्ये येईल निलेशशी डिस्कस करताना, कारण की येणारे चेंडू जर पाहिले तर अजूनही आपल्याला पाहायला मिळतात 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. म्हणजे 5 चेंडूमध्ये ज्या धावा बनतील त्या मात्र आपला टार्गेट असणार आहे. बघूया कोणत्या टार्गेट ठेवतील. शॉट ऑफ लेंथ पुन्हा एकदा पिक करण्याचा प्रयत्न, परंतु नाही, चुकलेत. गतिवान चेंडू होता. या चेंडूला नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. 2 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. आहा क्लीन बोल्ड मिस केलाय आणि त्यानंतर यशड्या उद्ध्वस्त केले जात आहेत. गडी बाद. DJ
energy. Women. थँक्यू. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. अगदी पायामधून चेंडू काढल्यानं सरळ यष्ट्यांवर आदळला गेलाय. आपण पाहतोय आतापर्यंत विकेटचं पतन पाहिलं तर 4 गडी बाद झाले आहेत. हा पुढचा चेंडू, अहो फटका चांगला आहे. इथे मात्र शहबाज चेंडूला अडवतोय. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली एफर्ट दाखवतोय. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय. धावसंख्या जर पाहिली तर आणखीन एक वाढ होईल. स्कोरबोर्ड धावसंख्या होते 44 धावा. पहा स्कोरबोर्ड थांबवलाय. कारण की जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला आणि 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केलंय. म्हणजे विचार केला तर 3 षटकामागे 43 धावा होत्या आणि 4थ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. 1 धाव आलाय म्हणजे 44 धावा झाल्या. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एक दाखवला डब्याचा चेंडू. आता मात्र विशाल, जुनं ते सोनं का म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण मात्र विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बाला अट्टागीर या नावाने ओळखलं जात आहे त्याला आणि त्याचंच उत्तम उदाहरण अगदी आक्रमकता दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर धावसंख्या होतील 48 धावा. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. फरदीनला देखील आपण पाहतोय आता मात्र चौकार मिळवले, परंतु हा चेंडू आपण पाहतोय नोटचा कॉल आहे पंचांचा, वाईटचा कॉल आहे. येस, वाईटचा कॉल येतोय पंचांकडून. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. 1+1 2 धावा येतील. 50 धावा पूर्ण होत आहेत संघाच्या. मोठं टार्गेट नक्कीच दिलं जाईल का या मॅच मध्ये जर विचार केला तर, आणि या टुर्नामेंटमध्ये जर विचार केला तर 65 धावांचं लक्ष होतं. इथे मात्र सहभाग झालाय चेंडूवर. फेकी थोडीशी खराब राहिली परंतु सिंगल रन्स या ठिकाणी घेऊन जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 51 रन्स आणि 52 रन्स टू विन. 52 धावांचं लक्ष असणार आहे. हे 52 धावांचं लक्ष कसं पूर्ण होईल त्याचं नक्कीच मायक्रोफोनवर थोडंसं चेंजेस होईल. मात्र मी खरोखरच बाबू स्मृती चषकातील आयोजकांचं खऱ्या अर्थानं आभार मानीन की त्यांनी मला 2 दिवस सलग 2 दिवस या ठिकाणी जी बोलण्याची संधी दिली गेली. आपण पाहतोय या मैदानावर ज्या पद्धतीने त्यांनी मैदान केला, कमी दिवसांमध्ये खूप मेहनत घेतली आणि खूप मेहनत आपण पाहतोय चांगली कामगिरी करत असतात. या टुर्नामेंटच्या माध्यमातून जर पाहिली तर जो काही फायदा होणार आहे तो गरीब लोकांना देखील वाटण्याचा त्यांनी देखील आपण पाहतोय जबाब दिलेला आहे. म्हणजे ही चांगली कामगिरी त्यांच्या मार्फत पार पाडली जाते आणि या कामगिरीसाठी नक्कीच त्यांना सलाम असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्स, आमच्या पूर्ण टीमकडून. तर जाऊया आपण, जशी मॅच जशी इनिंग चालू होईल आपल्या समवेत जोडले जातील आमचे गुरुवर्य म्हणजेच आमचे सिनियर कॉमेंटेटर दीपक संकेत सर. धन्यवाद डीजे. तो निश्चितच आजच्या तरुणाला आवडणारं गाणं तुम्ही बघितलं आहे. ये गीत सुन के मुझे मेरे कॉलेज के दिन आ गए. 2 साल जूनियर कॉलेज चिंचनी, 2 साल HDSM एक वर्तक कॉलेज वसई. तो बिल्कुल मैं काबिल तारीफ करूँगा जिन्होंने हमें स्पॉन्सरशिप दी है. उनके बिना ये मैच अधूरा था आणि ज्यांनी संघाने भाग घेतला है, जितने यहाँ पे खेलने पार्टिसिपेट आए थे उन टीम के बिल्कुल मैं शुक्रगुजार करूँगा. और उसके बाद सभी दर्शकों की, मैं तुम्हें जब नस्ला आप नहीं रहते तो इस मैच की मजा ही नहीं रखती थी. किसी के टैप, किसी के अच्छी कैचेस, किसी की अच्छी बॉलिंग हम उनको कदा नहीं कर सकते थे. और उसके बाद मेरे साथ मेरे कॉमेंटेटर के साथ संतोष उनके मैं कर. उसके बाद मेरे खास गुप्ता जी है जो कि MB स्पोर्ट्स, हाल ही में जल्दी जाइए MB स्पोर्ट के टी-शर्ट बनाइए, उनका सबका नाम है. कहा ना मैंने सपोर्टर्स आप ही थे, आपके बिना सभी का काम है. उसके बाद बिल्कुल हमारे समीर खान जिन्होंने बढ़िया अंपायरिंग की है. हमारे कॅमेरामन है मुन्ना जयस्वाल, भरगतचं शरीर, वजनदार माणूस ज्याला म्हटलं जातं बोईसरचं चॉकलेट बाय म्हणून तुम्हाला बघितलं होतं. त्याचं बघायला म्हणजे आमचे डीजे ऑपरेटर, आपलं नाव हां विशाल. आपण डिलवडे फिल्ममध्ये भरपूर मोठं काम केलं होतं. पान खाय सैया हमारी असं त्यांचं गीत, तो गीत बजाय ना हो, पान खाय सैया हमारी ढूंढ के बताइए, अच्छे गीत रहेंगे. अशा पद्धतीने आपण बघितलं. नंतर आमचे स्कोरर, त्याचं खूप मनापासून नाव घेतलं पाहिजे. आमचे स्कोरर बघायला मिळते MPSCची एक्झाम करतात. खरोखर तुमचं मनापासून कौतुक करतो. पळसाला पानं किती असतात असं म्हटलं तर काय तुम्ही उत्तर देणार? 3 असतात निश्चितच. इंद्रधनुष्यात 7 रंगावरचा सर्वात वरचा रंग कोणता असतो? जांभळा. व्हेरी नाईस, बिलकुल बंदेवाले आहे, नो डाऊट.
क्योंकि मैंने पढ़ा हूँ जब करते हैं तो ऐसे बोलना पड़ता अशा पद्धतीने म्हटलं जाते उगवता सूर्याचा देश आम्ही म्हटलं जापानला म्हटलं गेलं काफी अच्छा बंदा येणारा मराठी माणसाने काम करा कारण आपण आतापर्यंत पाहिलं तर उत्तर भारतीय लोक जास्तीत जास्त जे UPSC MPSC करायचे तेव्हा आपल्याला माहिती नव्हतं आज तुम्हाला खोटं वाटेल एक आदिवासी जवळचा बांधव नुकताच एक पास झाला आहे जो येणाऱ्या कालामध्ये असिस्टंट कलेक्टर म्हणून होईल अशा पहिले बघायला मिळाला 113 विद्यार्थी आज देखील तलासरीमध्ये UPSC MPSC अभ्यास करतात तुम्हाला बघायला मिळतात तिथे भूकंप होतो पण ते घरात झोपत नाही आहे बाहेर झोपत असतात घरावर कधी डोंगरावर जाऊन अभ्यास करतात आणि येणाऱ्या काळात बघायला मिळतात पूर्वीचा आदिवासी हा तोच आदिवासी राहिला नाही कारण लोक चंद्रावर जायला आले तर माझा प्रत्येक भारतातला माणूस हा चंद्रावर जातो तुम्हाला बघायला लागेल आणि सोनू निश्चित तुझं चिरागचं आणि दीपक सिंगचं मनापासून कौतुक करेल की मला वेळ नव्हता पण तुम्ही सांगितलं दीपक दादा तुम्ही एक दिवस आधी चालेल हे समालोचन करायला दिलं आणि एवढं चांगलं क्रिकेट इकडे बघायला मिळालं आणि खरोखरच मित्राची आठवण कसावी मरावी तरी कीर्तिरूपी अरावे जगामध्ये कोणी नसावं असं बाबूसारखं आयुष्य बाबू स्मृती हे चषक आयुष्य तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्ही करणारं काम सुगुण नावाची तुमची जी संस्था आहे त्या माध्यमातून तुम्ही ज्यांचा कोणी वारीस नसतो त्यांच्या तुम्ही चांगल्या पद्धतीने दफनविधी करतात कोण आलं पुरा काढतात आणि ज्याचा कोणी गरजू नसतो अशा जखमेचा तुम्ही केला आहे गँगरिंग झालेल्या माणसाला तुम्ही वापरला तुम्ही केलेल्या कार्याबद्दल तुम्हाला देखील हॅट्स ऑफ शब्द पुरे पडतील आणि जाऊया सामनापर्यंत विजयासाठी धावा करायच्या त्या 52 धावा एका साईडला साकीर मुल्ला आणि एका साईडला बघायला मिळते तो सोहेल शेख आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो राहिल नावाचा ब्रँड गोलंदाज तुम्हाला बघायला पॅराडाईज वर्सेस तारापूर कलंदर वामिका स्टार असं संघ बघायला मिळतोय मुबारक अच्छी फील्डिंग की तो हमारे जिनको पैसे देने वाले छोटे उनसे कट किए जाएंगे उनको दिए जाएंगे चला बघूया इथे बाकी पहिल्या षटकातला पहिला चेंडू 52 धावा विजयासाठी 24 चेंडू 52 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 13 चौक 52 13च्या सरासरीने धावा करायचे आहेत हर ओवर में 13 रन के औसत से रन बनाने ओ गेंद ऑफ के बाहर थी दोनों हाथ बाहर निकल के वाइड के रूप में समीर खान ने लौटाया है इस तरह से खाता खोला है अपना तारापुर कलंदर वामिका स्टार ने बिल्कुल कड़ी नजर है काफी बड़ी मैच है बाबू स्मृति चषक अपन बघत आहात गेंद को खेला है बच्चे की आप में क्या फील्डिंग है फ्लेक्सिबिलिटी है बहुत निशान पवार की तरफ से सांगली सातारा कराडला गेलं का पवार बघायला मिळते पवार म्हटलं की तुम्हाला सांगलीतला तमाशाचा फड बघायला मिळते अशा पद्धतीचा अफलातून टॅलेंट सुंदर क्षेत्रक्षण तुम्हाला निशान पवार यांच्याकडनं बघायला मिळेल पुनश्च राहील आपल्या षटकाला पुढचा चेंडू वाकई में गेंदबाजी करते हुए यहाँ पे बैकफुट पे गेंद को खेला है ओहो जाहिद लास्ट तक जंप लगा था गेंद छू के चले गई गेंद इतनी तेज चला कधी की धबधब्यावर जसा पाऊस पडतो आणि धबधबा संपला की त्या पावसाचा किती प्रमाण असू शकतो आपण त्या खोलीवर उतरतो की किती मोठा धबधबा बघायला मिळतो अशा पद्धतीचा अफलातून शॉट इथे बघायला मिळते आखिर तक हार नहीं मानने वाली टीम कौन सी है तारापुर की टीम है कल 22 वर्ष जिस वर्ष मैच जीता उस वर्ष लगा किती लगन है अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात काटे की टक्कर है कहते हैं ना ईट का जवाब पत्थरों से दिया जाएगा एक कहावत है ना दूध का दूध पानी का पानी इस तरह से मैच यहाँ पे बिल्कुल देखा जा रहा है बाबू स्मृती चषक एक अतिशय अविस्मरणीय अशी स्पर्धा तुम्हाला या भागामध्ये बघायला मिळते खरोखर प्रत्येकाचं मनापासून कौतुक करायला पाहिजे या स्पर्धेमध्ये ज्या ज्यांनी आम्हाला पाहुण्याने हजेरी दिली त्यांचं मनपूर्वक आभार आणि ज्या खेळाडूने ज्या प्रेक्षकांनी जी काबिल सपोर्ट आपने किया है जितने हमारे क्रीड़ा प्रेमी हैं रात के 2-2 3-3 बजे तक ये मैच देखे काफ़ी बड़ा काम उनके लिए काफ़ी मैं गर्वान्वित हूँ हमारे चौबे है दुबे है पांडे है बिहार है यूपी है यहाँ पे नॉर्थ है यहाँ पे साउथ है यहाँ पे गोवा है यहाँ पे देखेंगे तो हमारे सांगली सातारा कराड निमसोड जळगाव असे संपूर्ण देशातले प्रत्येक लोक इथे बाकी स्पर्धा बघतात तुम्हाला आनंद लुटायला मिळतो पुनश्च आपल्या सरकारला पुढचा चेंडू राहील नावाचा ब्रँड गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय साकीर मुल्लासाठी इथे बघा चेंडू ओहो काय फील्डिंग बघायला मिळते उंच पुऱ्या हाताचा उपयोग कसा करावा लांब लचकाने चेंडू कसा थांबवायचा इथे बाकी तुम्हाला बघायला मिळते संघर्ष कसा असावा ठिणगी कशी पटावी आणि वणवा कसा लागला जातो तिथे बाकी आगाची आंख तुम्हाला इथे बघायला मिळते गोलंदाजाकडनं पुन्हा शेवट आपल्या सरकार राहील एक उत्कृष्ट गोलंदाज नवोदित सर्वात तरुण गोलंदाज पाहिला ओ हो हो इथे बाकी प्रत्येक ढाणीतला चेंडू टाकायला मिळतो ज्या पद्धतीने ढोलकीच्या तालावर आपल्या हाताच्या बोटाने ढोलकी वाजवतो आणि नटरंगाला नाचवतो तशा पद्धतीने गोलंदाज हा बाकी आपल्या हाताच्या बोटावर चेंडू खेळवतो आणि फलंदाज नाचवतो बघा कशा पद्धतीचं नृत्य आयुष्यामध्ये केलं कधी कधी घरामध्ये आपल्या अर्धांगिनी आपल्याला नाचवते पण बिचारे बाहेर काय सांगावं घरोघरी मातीच्या चुली काका तुम्ही तर खूप वर्ष काढत आम्हाला अजून काढायची आहेत पण तुमच्यापेक्षा अर्धे आम्ही काढलेत अशा पद्धतीचं तुम्हाला बघायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाजी हाताळाला हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो अफलातून गोलंदाजी हाताळा आतापर्यंत बांधून ठेवलाय ते म्हणजे निश्चितच शाकीर मुल्लाना ओहो हो परफेक्ट यॉर्कर चेंडू इथे बघायला मिळतोय आणि मोठा झटका बघायला मिळतोय आणि इथे साकीर मुल्ला बाद होतोय क्लीन बोल डीजे
धन्यवाद डीजे. काय सुंदर नजरा तुम्हाला बघायला मिळतो. अतिशय सुंदर ध्वनी मुद्रणाचं कान बघायला मिळतं. डीजे वाल्यांचं जेवढं आमचं कौतुक करावं, आमच्या पामचं डीजे हा जेवढं कौतुक करावं. उत्कृष्ट ग्रिल देखील बनवून मिळतात. कोणाला तुम्हाला घराची ग्रिल डिझाईन पद्धतीने बनवायचं असेल, सेफ्टी डोअर बनवायचं असेल, त्यांच्याशी संपर्क करा. चांगल्या पद्धतीचं तुम्हाला डोअर वगैरे बनवून मिळते. सध्या लोखंड महाग झालं म्हणून आता रेट वाढला आहे, नाही तर खूप नॉर्मल ह्याच्यामध्ये बनवून देत होते. इथे जाऊया. नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. शहबाज नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. हा देखील क्रॅकर्स इनिंग दिवाळीचे फटाके फोडणारा चांगला फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 52 धावा करायचे. प्रत्येक षटकामध्ये 13ची सरासरी शेवटच्या चेंडू वेगाने फलका धावसंख्या लागला ती 5 धावा. पुन्हा शॉफलातून गोलंदाजी हाताळा. एक चौका केल्यानं देखील चांगला कमबॅक केला. महत्त्वपूर्ण गडी तंबूत धाडलाय तो साखर मुल्लाला. ओ हो काय गोलंदाजी बघायला मिळते. एखाद्या हायवेवर लक्झरी कशी पाठवावी, वाल्वो कशी पळवावी, बघता बघता टाटा मॅजिक कशी पळवावी आणि बघता बघता टाटा पंच कशी धावडावी, तशा पद्धतीची गोलंदाजी इकडे बाकी हाताळा. पहिलं षटक संपलं आणि फलका धावसंख्या लागला 5. विजयासाठी धावा करायचे 52. जाऊया डीजेकडे. धन्यवाद डीजे. महादेव का डमरू और महादेव का तांडव. शंकराचं तांडव म्हटलं की असंख्य देवत घाबरतात. शंकर जो नृत्य करतो त्या नृत्याला तांडव म्हटलं जातं का? बरोबर आहे ना? देवाने खूप काय दिलं होतं. तुमच्यासारखे लोक मिळाले, असंख्य लोकांनी प्रेम केलं आणि ही माहिती मला अद्भुत कर गेली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे एकंदरीत विचार केला की 52 धावा तुम्हाला विजय करायचा आहे. ते म्हणजे तारापूर संघासाठी पहिल्या षटकात 5 धावा. महत्त्वपूर्ण गडी बांधत साकीर मुला नावाचा ब्रँड फलंदाज तंबूत परफेक्ट यॉर्कर असलं कसा असावा. यॉर्करचा शोध जर कोणी लावला तर वॉसिम अक्रम ह्या पाकिस्तानच्या गोलंदाज लावला. पण आता यॉर्करचा बादशाह कोण म्हणून बघायला मिळते. जर आपण जागतिक क्रिकेटमध्ये विचार केला तर तुम्हाला बुमरा नावाचा हा अस्त्र पाहायला मिळतोय. जाऊया. इथे बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. बादल शाहू नावाचा गोलंदाज. ओहो यहाँ पे डंडी बिखर गई, गेंद को घुमा दिया, नहीं समझ पाया और विकेट का पतन. इधर लौट दो प्याली चाय चाय खानदानी दौलत हुए में उड़ाए इधर लौट दो प्याली चाय खानदानी दौलत हुए में उड़ाए बाहर निकले भाई बोले पे हम सब बोलते मियां भाई नवाब की बख्शिश रखा है ढाका कुतुल्ला पर मेरा है इलाका अलग से रोया दरमाका हर तरफ मियां भाई का ढाका नाम या लो भाई सबको बुलाते हैं मेरा ही चाय ने भी दे दी हम शराब भाई यानी करे कैसे भाई सुनो सुनो मलाई. धन्यवाद. आजकल के लड़की लोग को अच्छे गाने लगते हैं. जिन नया लेने का उसको आधा काट देने का, फिर रैप सॉन्ग बनाने का. यो हनी सिंग. जिशान नावाचा जिशान दमणवाला एक उत्कृष्ट फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. परफेक्ट रिव्हर्स स्वीपर याला म्हटलं जातं. तो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. आतापर्यंत विचार केला खूप चांगला पाहिजे गोलंदाजी. पहिलं षटक हाताळा राहील. और अभी यहाँ पे देख रहे बादल, जो कि बादल की तरह बरस रहे हैं. क्या बढ़िया गेंदबाजी करे. 2 विकेट के नुकसान के ऊपर स्कोर अभी भी रुका हुआ है. कुल मिला के 52 रन जीत के लिए बनाना है. 5 रन पे गाड़ी रुक चुकी है. बढ़िया गेंदबाजी करते बादल. एक बार फिर लेफ्ट आर्म गेंदबाजी करते उनके सामने है जिशान दमनवाला. और बढ़िया इनके स्वीप बहुत ही बढ़िया करते हैं. स्वीप में काफ़ी बढ़िया खेलते हैं. रिवर्स स्वीप भी बढ़िया खेलते हैं. अच्छी बैटिंग करते हैं. स्कोर 1 रन आगे रहे. अवसर बढ़ाना होगा आपको. आस्किंग रेट 13 का है. कुल मिला के अभी तक 8 गेंदे फेंकी गई. 8 गेंदे के बाद स्कोर की बात करते सिर्फ 6 रन स्कोरबोर्ड पे लग चुके. 6 धावा एकंदरीत फलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना आपण बघत आहात. इथे बाकी ओहो हातामध्ये विकेट जातोय. लेफ्ट आर्म लेग ब्रेक चेंडू बघायला मिळते. आतापर्यंत या गोलंदाजाचा तुम्ही जो विचार केला ते हा गोलंदाजाचा आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त विकेट 8 त्याने घेतले. मी म्हणणार होतो की हा गोलंदाजाचा विचार होऊ शकतो या स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट गोलंदाजी आधीमध्ये या गोलंदाजाचा विचार बघायला मिळतो. बादल, पण बादलचं खरं नाव आहे ते म्हणजे अरुण शाहू. धन्यवाद डीजे. गीत दोबारा बजाइए. राजेश खन्ना और मुमताज का गीत है मेला पिक्चर का. काका बरोबर आहे ना? बघा काय आहे का आपल्याकडे. मेला पिक्चर का गीत था ये. मैंने देखा तूने को पुन्हा से वाजवा. राजेश खन्ना म्हणजे काका नावाने प्रसिद्ध असणारा उत्कृष्ट कलाकार त्यांनी काम केलं आहे. दुश्मनचं गाणं यात्रेतला बघितलं. खांद्यावर मुलाला घेऊन ते केलं. डान्स आपण बघायला मिळतो. आमच्या काळातला पिक्चर नव्हता पण कुठेतरी गाणं ऐकलं, गिझिंग बघायला मिळतं. सुंदर तुम्ही नृत्य गाजवलात. काकाचं आवडतं चित्रपट म्हणून तुम्ही बघायला मिळालं. आणि ममताची काय अदाकारी असायची हो. पुन्हा एकदा एक अजून एक मोमेंट वहीदा रहमान काय तुम्ही गीतों में घालूंगा सावन को आने दो काय ते गाणं होतं. अशाच प्रकारचे बघायला मिळते. म्हणून तर म्हटलं ना बाकीचे कॉमेंटेटर म्हणतात की दीपक भाऊ काय बोलतो. बसा दूध का दूध पाणी का पाणी आपण करून दाखवू. संतोष इज अ ग्रेट कॉमेंटेटर नो डाऊट.
पण काहीचे आपल्या पाठीमागून बोलतो. मी तर बोलतो ना, समोर बसा, बघू दूध का दूध पाणी का पाणी. वासळात लंगडी काय पण शाणी असते, म्हणून मैदानात तुला कळते कोण घोडा आहे ना कोण हत्ती आहे. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. ओ लेग ब्रेक बाहर चले गए ज़्यादा वाइड के रूप में. गेंदबाजी काफ़ी बढ़िया, एक बार 50 रन अगर बन जाते हैं ना, 11 रन है. बघा मैच में इन कैसा होना चाहिए, देखिए सीखना चाहिए. ज़्यादा रन बने तो अपन ज़्यादा. ओहो टैप है मगर हाथ में सीधी गेंद है, बहुत ही बढ़िया फील्डिंग है. छोटे हैं मगर ज़्यादा ऊंची कूद लगाते हैं. तो 12 धावा होत्यात. 11 2 षटकं समजा 11 धावा तुम्हाला बघायला मिळतात. आता बाकी विचार केला तुम्हाला आज 12 चेंडू आणि 41 धावा काढायचे, 12 गेंदे और 41 रन बनाने हैं. बहुत ही बढ़िया. डीजे एक बार फिर आपके गीत की तरफ से काबिल तारीफ करूंगा, बिल्कुल आपके प्रेम में पड़ा हूँ. आई लव यू मैं कहूँगा. बताइए गीत. धन्यवाद डीजे. तर बघा लंडनहून देखील या स्पर्धेला आल्या, म्हणजे ह्या स्पर्धेचा क्लास किती मोठा झाला आहे. आपल्याला जेव्हा बाहेर देशातून फोन येतात एखाद्या स्पर्धेमध्ये आपण बघायला निरीक्षण करतात, तशा पद्धतीचं मोठं काम तुम्हाला बघायला मिळेल. आता 12 चेंडू आणि 41 धावा आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. विशाल अग्रे नावाचा हा एक मराठा बांधव तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. टॅगिरी नावाने ओळखलं जाते. ओ इथे बाकी चांगलं रीड केलं. बघा ही पोझिशन आहे, तुम्ही बॉलवर कसं जायचं, शफल जाऊन कसं सोडायचं, ह्याला वेल डेलिव्हेटेड म्हटलं जातं. पण वाईडच्या रूपात धावसंख्या 1 धावसंख्या होती ती 12 धावा. अजून 12 चेंडू 40 धावाची आवश्यकता. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू टटवला, चेंडू जातो इथे बाकी बॉक्स आउटच्या गडीमध्ये विकेट. आता बाकी आस्किंग रेट वाढवावं लागेल, मोठे फटके खेळावं लागेल, गडी बाद झाले चालेल, पण इथे प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. आणि जिथे 52 धावा झाल्यात ना, तिथेच मी सांगितलं की हे बाकी मोठं कठीण परिश्रम तारापूरला करावा लागेल. आणि आता बाकी तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे निश्चितच सेफ नावाचा मोठा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. उंच पुरा असा हा नाईट क्रिकेटला जास्त पर्वणी देतो, इम्पॉर्टंट देतो, नाईट क्रिकेट जास्त त्याला आवडते असा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. अष्टपैलू खेळाडू. हा इथे ड्राईव्ह तो चांगला बघायला मिळतो. इथे चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा. खणखणीत चौकार, खडे खडे गेंद को कैसे खिंचना है, ये बड़ा ऑन ड्राईव्ह है. आणि या 4 धावांची विचार केला धावसंख्या होती ती 16 धावा फलकावर लागल्या जातात. सोळा धावा फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. फाइनल मैच है, एक तरफ है पैराडाइज, एक तरफ है तारापुर. एक बार फिर अच्छे ड्राइव से उसको बिल्कुल कबूली के साथ बहुत फील्डिंग करते हुए विशाल अग्रे. एक बार फिर विशाल राइट आर्म राउंड की गेंदबाजी करते हुए सेफ के लिए स्ट्रेट ड्राइव है, सीधा हाथ में है, बिल्कुल आसानी के साथ फील्ड किया, उसको थ्रो किया, कोई रन नहीं. तो बहुत ही कम बैक अच्छा किया. पहले गेंद पे चौका जाने के बाद 2 बैक बिंदी गेंदे है लगातार. पुनः आपल्या षटकाला पुढचा चेंडू. हाँ कवर ड्राइव है, आसानी के साथ तो खेल जाओ, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. स्कोर 4 रन के साथ आगे बढ़ता हुआ. स्कोर कितना हुआ? 20 धावा या फलकावर लागल्या जातात. बादल काफी खुश है, काफी हंसते रहते हैं बादल. उनका जन्म ही पूर्णिमा में हुआ था ना. बैकफुट पे टैप है मगर इसमें टैप में ताकत नहीं है. बचपन में छोटे को टैप करके करते इस तरह से. तर बघूया आता बाकी तुम्हाला 6 चेंडू आणि 52 म्हणजे 32 धावा अजून हव्या आहेत. 6 चेंडू 32 धावाची आवश्यकता. अतिशय सुंदर मैच, चांगला ऑर्गनायझेशन इकडे बघायला मिळालं. काबिल तारीफ करूंगा मैं इस बाबू स्मृती चषक. एका साईडला विचार केला आमचे चिराग पाटील साहेब, एका साईडला विचार केला तर तुम्हाला आम्हाला दीपक सिंग हे बघायला मिळतात, आणि एका साईडला विचार केला तर सोनू पिल्ले. ह्या 3 आणि असंख्य त्यांचा मित्र परिवार ने ही मैच ऑर्गेनाइज की. बिल्कुल काबिल मैं गर्वान्वित हूँ कि इतनी बड़ी मैच अपने दोस्तों के खातिर उनकी याद हमेशा हमें रहनी चाहिए. बाबू स्मृति जो कि एक ब्रांड टूर्नामेंट बनाया गया, इसकी ट्रॉफीज, उसकी प्राइज, उसकी लाइटिंग, उसके ग्राउंड, उसके टैपर जो यहाँ पे देखे तो काफ़ी सबको मैं गर्वान्वित किया हूँ और सबके दिलों में धड़कन बन चुकी इस मैच की. तो काबिल सभी के समय और जो दर्शक जिन्होंने हमें 2 दिन इतना बहुत बड़ा सपोर्ट किया उनका मैं काबिल तारीफ करूंगा. उसके बाद हमारे अंपायर हैं, उसके बाद हमारे स्कोरर है, उसके बाद मैच करेंगे हमारे कैमरामैन मुन्ना जयसवाल है, हमारे डीजे ऑपरेटर है, इसके बाद हमारे डीजे दिया है, इनके मैं काबिल तारीफ करूंगा. जाने जाने हमारे स्पॉन्सरशिप दिए जिन्होंने, सबके लिए स्पॉन्सरशिप, उनके मैं तारीफ करूँगी. दोस्तों को आगे बढ़ाएगा और इसमें जो भी फायदा होने वाला है वो गरीब लोगों को दिया जाएगा. जिस तरह से हम देखते धर्मवीर चषक आतिज राऊत यांचं मनापासून आम्ही कौतुक बघायला मिळतं. सेफचा पुन्हा एकदा चांगला चौकार बघायला मिळतो. धावसंख्या 4 निवड धावसंख्या होती ती 29 29 धावा. सेफ एक बार फिर. आहा बढ़िया शॉट है, सेफ के हाथ में ताकत है. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. मैच आसानी के साथ, इसलिए ज्यादा कोशिश नहीं करते. इंजर्ड होने से अच्छा ज्यादा आखिरी गेंद है.
और इसी के साथ 29 रन बनाकर रोक चुकी और आसानी के साथ चैंपियन और चैंपियन टीम इस बार देख रहे हैं हम लोग पैराडाइज। पहले दौर से देखा कि काफी अच्छी बैटिंग करती है। मैं तारापुर की तारीफ करूंगा जिस तरह से खेला आपने किया। दर्शक आप लोगों ने 2 दिन म्हणजे 2 दिवसापासून तुम्ही आम्हाला जो प्रेम दिला आहे स्पर्धेला ते थांबा ना, त्यांचे आपण मनापासून कौतुक करतो। आणि जाऊ नका कोणाला बेस्ट बैट्समैन, किसी को बेस्ट बॉलर और किसी को मैन ऑफ द सीरीज दिया गया वो भी देखना ना भूलिए। पहला प्राइज है 30,000 रुपये, दूसरा प्राइज है 20,000 रुपये, तीसरा आणि चौथा 5,500 रुपये, तो फर्स्ट प्राइज है 30,000, सेकंड प्राइज है 20,000, थर्ड और फोर्थ 5,500 का प्राइज है। जाऊया जिथे तुमच्याशी जोडतील संतोष पाटील। डीजे ते पण गीत घ्या तुम्ही जब तक हम लोग यहाँ निकाल रहे हैं। संतोष जी लीजिए। वैसा नहीं भाई, अपने को बिल पड़ता है बाद में। बाद में ग्रुप पे मैसेज आता है। अरे नहीं यार, वो ग्रुप में मैसेज आता है डायरेक्ट कि किसने किया भाई, आप लोग के नाम आता है। भाई बुक देना भाई। ओवरऑल कर रहे हो क्या?